तर मित्रांनो पाटीलची दिवसात सुरुवात अशी झाली भाऊ. मी डायरेक्ट गेलो ना भाऊ कटिंगला मस्तपैकी. आणि कटिंगचं दुकान तर लय भारी होतं. कटिंगचं दुकान कमी लायब्ररीच जास्त होती. आणि म्हटलं तो हा चुका नको भाऊ, डायरेक्ट कट लागून जाईल ना भाऊ. तुमच्या पाटीलची कटिंग तर एकच नंबर आणि स्टाईल मारत फुल फोनमध्ये नाही का. माझ्या दादाचा प्लॅन नव्हता शेविंग करायचा, पण दादा पण बसून गेला. म्हटलं ठीक आहे. आणि मी बसलो आमच्या पल्सरवर मस्तपैकी. त्याच्यानंतर ह्या पल्सरचं शीट लय उंच आहे यार, काहीतरी करायला लागेल याचं शीटचं भाऊ. त्याच्यानंतर बसलो आम्ही झुमक्यात घरी पोहोचलो नाही का मस्तपैकी. त्याच्यानंतर घरी पोहोचलो, म्हटलं आंघोळ करू आता चला. त्याच्यानंतर म्हटलं तुम्हाला लुसी टाकून देऊ नाही का मस्तपैकी. लुसी बसली होती राजासारखी. त्याच्यानंतर म्हटलं तुमचा भाऊ झाला तयार जगामागा आणि तुमच्या भाऊलाच पागा. त्याच्यानंतर मी बसलो भाऊ जेवायला मस्तपैकी आंघोळ बिंघोळ करून. त्याच्यानंतर दुपारी मॅच चालू झाली भाऊ, राजस्थान वर्सेस KKR. डायरेक्ट एकदम भारी स्कोर होता ना भाऊ. दादाने मस्तपैकी खानदेशी गाणे लावले भाऊ. डायरेक्ट सुट्टीच नाही ना भाऊ तुमच्या पाटाला नाचायशिवाय. तुमच्या पाटीलचा पोटा पाण्याचा इंतजाम करायला उद्याचं चाललो होतो मस्तपैकी. उद्या सोमवार होता आणि त्याच्यामुळे खिचडी आणायचा. असेच ब्लॉग पाहिजे असले तर डिसलाईकला सबस्क्राईब